भारत माता की निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, भारत माता की नमस्कार व्ह्यूअर्स. काश्मीरच्या पर्यटक स्थळावर जी आता सध्याची घटना घडलेली आहे त्यानंतर सगळ्यात मोठा पोटावर पाय जो आहे तो टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर पडलेला आहे आणि आपल्याकडे आता ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कशा प्रकारचे आता प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत आणि ते आता पुढे त्याच्यावर काय करणार. तर सर, आता हे जे आपलं सगळं इन्सिडेंट आपल्या समोर आहे तर त्याच्यावर पहिले तुमचं मत सांगा. तुम्हाला काय वाटतंय, कसं झालंय? सर्वप्रथम या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. पुण्यातले 2 प्रवासी त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. ही एक शॉकिंग न्यूज आहे आणि ती अजून आम्ही पचवू शकत नाही, कारण प्रत्येक पर्यटक हा आमचा परिवार आहे आणि आमचे परिवारातले 2 सदस्य पुण्यातले गेलेले. हा जो काही भ्याड हल्ला झालेला आहे हा पहिल्यांदा काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला आहे आणि त्याच्यामुळे समोरच्यांचा उद्देश जो आहे की हे अस्थिर करणे आणि जो शांतता प्रस्थापित झालेली होती काश्मीरमध्ये ते उद्ध्वस्त करायचं आहे. एका बाजूला आमचा व्यवसाय आहे, व्यवसायाचं नुकसान होतंय, पण आम्ही त्याला गौण व्यवसाय जो आहे तो आमच्यासाठी आत्ता गौण आहे, कारण की सर्वप्रथम आमच्यासाठी देश आहे, त्याच्यानंतर आमचे पर्यटकांची सुरक्षितता आहे आणि त्याच्यानंतर आमच्या पर्यटकांची काळजी आम्ही घेतोय. ह्या गोष्टींवर आम्ही फोकस करतोय. व्यवसाय हा नंतर आहे. आता आम्हाला जो भ्याड हल्ला केलेला आहे, एका बाजूला पर्यटन तिकडे करणं अवघड आहे, पण त्याचा निषेध म्हणून आणि त्यांचे मनसुबे उधळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे की आता जेवढे पर्यटक तिथे जात होते त्याच्यापेक्षा दुपटीने कसे जातील त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे, कारण की तिथल्या लोकांना रोजगार मिळाल्यामुळे शांतता प्रस्थापित झालेली होती आणि ती प्रस्थापित झालेली शांतता उद्ध्वस्त करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी होत आहेत. त्याच्यासाठी जो रिव्हेंज असणार आहे तो रिव्हेंज जास्तीत जास्त पर्यटन तिकडे होऊन, काश्मीर हे नंदनवन आहे, भारताचं नंदनवन आहे आणि ते नेहमी राहणार आहे आणि ते टिकवण्यासाठी आता आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत आणि जास्तीत जास्त लोक तिकडे कशी जातील त्याच्यासाठी हे करावं लागणार आहे. ह्याच्या मागे व्यवसाय हा उद्देश अजिबात नाहीये, पण जर आपण आता शांत बसलो तर त्यांना जे पाहिजे ते साध्य होईल, ते होऊन द्यायचं नाही. आपला मनुष्य, आपला पर्यटक हा त्या शेवटपर्यंत जायला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे. जर आम्ही पाठवले नाही तर चुकीचा मेसेज जाईल. त्याच्यामुळे आम्हाला आता त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करायचे. टेररिझम नाही, टुरिझम हवा हे घोषणा करत करत टूर्स आणि ट्रॅव्हल्स एजन्सीजनं आपल्या समोर आपल्या मनाची एक चांगली समज काढून दिली आहे आणि आपण याच्यावर आता कशा प्रकारे लोक प्रक्रिया करणार आहे ते नक्कीच बघूया. न्यूज डॉट साठी मी मृदुला नारळे, पुणे.